हॅलो एव्हरीवन. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधले वर्ड्स रिॲक्शन आणि वर्ड्स फिटिक रिॲक्शन आणि डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन पाहणार आहे. डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन हे 3 रिॲक्शन पाहणार आहे. आणि प्लस जी ग्रिग्नार्ड रिएजंट रिॲक्शन आहे ती एक रिॲक्शन आपण परत एकदा एक्सप्लेन करणार आहे. पहा, तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये ही पाहिलेली 11thमध्ये, ते आपण आत्ता परत पाहणार आहे. सिंपल रिॲक्शन आहे. पहा, सुरुवात करू आपण रिॲक्शनला. पहा, रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स. पहा, ॲक्टिव्ह मोठे मेटल्स कोणते कोणते येतं? मॅग्नेशियम हा एक ॲक्टिव्ह मेटल आहे आणि सोडियम हा एक काय आहे ॲक्टिव्ह मेटल आहे. अजून त्याच्यामध्ये दुसरा एक कोणता आहे? कॅडमियम एक काय आहे ॲक्टिव्ह मेटल आहे. आणि हे काय होतात? लगेच रिॲक्ट होतात. कशाबरोबर? अल्किल क्लोराईड असेल, बरोबर, याच्याबरोबर ते काय होतात? लगेच रिॲक्ट होतात. किंवा अल्किल ब्रोमाइड असेल, अल्किल आयोडाईड असेल, आणि याच्यापासून काय तयार होते? मग कार्बन मेटल बॉन्ड तयार होतो आणि तुम्हाला काय मिळतं? हे जे कंपाऊंड तयार होते यालाच आपण म्हणतो ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. आता ऑर्गॅनो मेटॅलिक का म्हणायचं याला? कारण की अल्किल हॅलाइड हा कसा आहे? एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, हा मेटल आहे, म्हणून हा कसं येते? हे ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड म्हणायचं याला. सिम्पल आहे. मग पहा, तुम्हाला क्वेश्चन कशावरती येतो? तर ग्रिग्नार्ड रिएजनवरती तुम्हाला क्वेश्चन येतो. ग्रिग्नार्ड रिएजन. ग्रिग्नार्ड रिएजन म्हणजे काय? ग्रिग्नार्ड रिएजन म्हणजे तुम्ही अल्किल हॅलाइड घेतला, अल्किल हॅलाइड, याची रिॲक्शन तुम्ही मॅग्नेशियम मेटल बरोबर केली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, आणि मग ह्यांची रिॲक्शन झाली तर तुम्हाला काय मिळतं? RMgX मिळतो. हा जो आहे हा आहे अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड, बरोबर. अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड हा आहे, आणि यालाच आपण काय म्हणतो? ग्रिग्नार्ड रिएजन असं नाव आहे ह्याला, ग्रिग्नार्ड रिएजंट. पहा, ह्या ग्रिग्नार्ड रिएजंटबद्दल जर का बोलायचं, आत्तापर्यंत आपण पाहिले आर ग्रुपवरती कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज. पण ह्या ग्रिग्नार्ड रिएजनमध्ये आर ग्रुपवरती कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. तो ॲक्ट ॲज अ न्यूक्लिओफाईल होतो. पहा कसा होतो? मग हा जे मॅग्नेशियमवरती जे इलेक्ट्रॉन असतात ते काय करतात? ते स्वतःकडे ओढून घेतो आणि स्वतः काय होतो? इलेक्ट्रो निगेटिव्ह होतो, आणि हा मॅग्नेशियम काय होतो? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होतो. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये ग्रिग्नार्ड रिएजनच्या आर ग्रुप काय तयार होतो? ॲज अ न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होतो. तो अटॅक करू शकतो दुसऱ्या मॉलिक्यूलवरती, किंवा दुसऱ्या मॉलिक्यूलचे हायड्रोजन किंवा ॲब्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकतो स्वतःकडं. एवढं हे वेगळेपण आहे ह्या रिॲक्शनमध्ये, हे लक्षात ठेवा. पहा, ही काय आहे? हे ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. RMgX म्हणजेच अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. हा कशाबरोबर रिॲक्ट होतो? अल्कोहोल बरोबर रिॲक्ट होतो. अल्कोहोल बरोबर रिॲक्ट होतो. मग पहा, तुम्हाला माहिती आहे आर ग्रुपवरती कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. मॅग्नेशियमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. याच्यामध्ये हा आर ग्रुप काय करतो? पहा, हा जो अल्कोहोलवरती जो हायड्रोजन आहे ह्याला काय करतो? ॲब्स्ट्रॅक्ट करतो. का करतोय हा आर ग्रुप? कारण की याच्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे. हा निगेटिव्ह ॲक्ट ॲज अ न्यूक्लिओफाईल म्हणून होतो, आणि ह्या अल्कोहोलमधला हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करून घेतो, आणि तुम्हाला हा हायड्रोकार्बन तयार झालेला दिसतो इथं, बरोबर. RH म्हणजेच काय? हायड्रोकार्बन. आता राहिलेलं रिमेनिंग प्रोडक्ट कोणता आहे? MgX आणि OCS3. हा Mg इथं याच्यावरती X, आणि हा OCS3 रिमेनिंग प्रोडक्ट इथं राहिलेला मिळतो तुम्हाला. लक्षामध्ये पहा, लक्षात ठेवा, ग्रिग्नार्ड रिएजनमध्ये आर हा निगेटिव्ह चार्ज असतोय. हा काय करतो? दुसऱ्या कंपाऊंडचा जो ज्याच्याबरोबर रिॲक्ट करायचा त्याचा काय करतो? प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करून घेतो. तसेच सेम रिॲक्शन आहे पहा याच्यामध्ये. हा NH3 वरती किती हायड्रोजन असतात? 3 हायड्रोजन असतात, बरोबर. मग हा हायड्रोजन, हा एक हायड्रोजन आहे, हा एक हायड्रोजन आहे. हा आर काय करतो? हा इथला एक हायड्रोजन आहे तो ॲब्स्ट्रॅक्ट करून घेतो. म्हणजे कशावरचा? NH3 मधला. मग NH3 मधला एक हायड्रोजन घेतला तर काय राहते? तुम्हाला NH2 राहतोय, बरोबर. आणि पहा, ह्या आर ग्रुपनी काय केलं? हायड्रोजन घेतला याच्यातला, म्हणजे काय तयार झालं? RH तयार झाला, बरोबर. हायड्रोकार्बन तयार झाला. मग राहिले काय? मॅग्नेशियम. हा मॅग्नेशियम आणि X जो की इथं दिसतोय तुम्हाला, आणि काय राहिलं? NH2 राहिलं आहे. हा NH2 काय करतो? हे मॅग्नेशियम बरोबर बॉन्ड तयार करतो आणि इथं तयार होतो. तुम्हाला समजली? ही सिम्पल रिॲक्शन आहे. पहा, ग्रिग्नार्ड रिएजंट रिॲक्ट झाला आहे कशाबरोबर? अल्कोहोल बरोबर. समजलं? आणि तर काय तयार होतं? तुम्हाला हायड्रोकार्बन तयार होतो. पहा, ही रिॲक्शन आहे वर्ड्स रिॲक्शन, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन CETला विचारला जातो. पहा, CETला ही रिॲक्शन कशी आहे? ह्या रिॲक्शनमध्ये आपण काय करतो? पहा, अल्किल हॅलाइड घेतो, आणि आपण अल्किल हॅलाइडचे किती मॉलिक्यूल घेतो? तर 2 मॉलिक्यूल घेतो. समजा तुम्ही घेतला CH3, CH2 आणि Br असं जर का घेतला तर याचे किती घेणार तुम्ही? 2 घेणार. प्लस याच्याबरोबर कशाची रिॲक्शन करणार? 2 सोडियमचे ॲटम. लक्षात घ्या.
कशाच्या प्रेझेन्समध्ये आहे हे आहे ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये. हे दोन घेतले तुम्ही पहा, CH3 CH2 Br असे दोन घेतले. मग बघा CH3 CH2 आणि Br, अजून काय CH3 CH2 आणि Br. लक्षात हे दोन घेतले तर काय होते पहा, हा जो CH3 CH2 मधला जो बॉन्ड आहे हा Br बरोबरचा हा ब्रेक होतो, हा पण ब्रेक होतो दोन्हीचा. हा जर का ब्रेक झाला, तुम्हाला माहिती आहे एक बॉन्ड तयार कसा होतो, तर दोन इलेक्ट्रॉनच्या काय होतो शेअरिंगनी एक बॉन्ड तयार होतो. मग हा बॉन्ड जर का ब्रेक झाला तर हा इलेक्ट्रॉन इकडे राहील, हा इलेक्ट्रॉन इकडे राहील. म्हणजेच काय CH3 CH2 वरती एक इलेक्ट्रॉन बरोबर, आणि ह्या Br वरती काय राहणार, एक इलेक्ट्रॉन राहणार. हा जो की इथे हा असला. तसंच ह्या मॉलिक्युलचं बी होतं दुसऱ्या. मग त्याचं बी काय होईल, CH2 CH3 विथ 1 इलेक्ट्रॉन. हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन काय तयार होतो, इथं बॉन्ड तयार होतो. मग तुम्हाला इथं तयार काय झालेलं काय भेटणार, CH3 CH2 CH2 CH3 बरोबर, हा कंपाऊंड तयार झालेला दिसणार. मग याचं नाव काय आहे, किती कार्बन आहेत, मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन, 4 कार्बन म्हणजे काय आहेत, ब्युटेन तयार झालेलं दिसतं तुम्हाला, ब्युटेन. प्लस काय मिळतं तुम्हाला पहा, आता Brचे इथे किती राहिले, हे 2 Br बरोबर, आणि इथलं जे 2 सोडियम आहेत हे काय करतात, 2 सोडियम हे काय होतात 2NeBr तयार झालेले मिळतात. हे 2 सोडियम प्लस ही 2 Br म्हणजे काय 2NeBr. लक्षामध्ये ही अशी एक वर्ड्स रिॲक्शन आहे पहा. वर्ड्स रिॲक्शनमध्ये काय होतं, अल्काइल हॅलाइड, हा जो अल्काइल हॅलाइड आहे इट इज रिॲक्ट विथ मेटॅलिक सोडियम बरोबर रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर ॲज अ सॉल्वंट अँड फॉर्मेशन ऑफ हायर अल्केन. हायर अल्केन का म्हणलो आपण, कारण की हिथं जर का तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन जर का पाहिले आपण 1 2 आहेत बरोबर, आणि जर का डबल घेतलेत म्हणून काय झाले, हे 4 झाले. तुम्हाला म्हणजे काय मिळतोय, हायर अल्केन तयार झालेला मिळतोय. हायर अल्केन म्हणजे मोठा अल्केन तयार झालेला दिसतोय याच्यामध्ये बरोबर. मग पहा ह्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला समजलं असेल, हे सिंपल आपण काय करतो, 2 मॉलिक्यूल घेतो आणि रिॲक्शन होती. ही झाली काय वर्ड्स रिॲक्शन. पण इथं आपण काय केलं, दोन्ही पण सेम मॉलिक्यूल घेतले, दोन्ही पण सेम आहेत. आपण जर का दोन्ही पण डिफरंट घेतले तर दोन डिफरंट जर घेतले तर काय होते पाहू आपण, CH3 Br बरोबर प्लस CH3 CH2 आणि Br प्लस Na, आणि किती घ्यायचे, हे 2 घ्यायचे. मग ह्याचं तयार काय होणार आहे, ह्यापासून तुम्हाला 3 प्रोडक्ट तयार झालेले मिळतात पहा. लक्षात घ्या 3 कसे 3 होतात बघा. हा जो CH3 आहे CH3 Br हा काय करतो, याला आपण A मानू, याला मानू आपण B बरोबर, A आणि B. ज्यावेळेस A आणि A मध्ये रिॲक्शन होती, A आणि A म्हणजे काय करणार आपण, सेम दोन्ही पण घेणार. इथं घेतलं आपण CH3 Br प्लस दुसरा त्याच्यामध्ये कोणता घेतला, CH3 Br. यांनी याच्याच बरोबर रिॲक्शन केली, ह्या Aनी A बरोबरच केली, तर CH3 हा जो आहे हा इथं कंपाऊंड मिळेल तुम्हाला CH3 बरोबर. पहा बरं का, Aनी A बरोबर रिॲक्शन केली, तुम्हाला हा मिळाला बरोबर. नंतर काय केलं आपण पहा, Aनी B बरोबर रिॲक्शन केली, Aनी B बरोबर रिॲक्शन केली, तर आपण घेऊ आपण मग A काय आहे आपला CH3 आणि Br आहे, प्लस काय आहे CH3 इथं बॉन्ड आहे CH2 आणि Br, ह्या दोन्हीची रिॲक्शन केली, हा A हा काय आहे B. मग यांनी याच्याबरोबर रिॲक्शन केली तर काय मिळेल तुम्हाला, CH3 प्लस हा काय ह्याच्यामधले हे 2 CH3 CH2. मग काय तयार होईल तुम्हाला, CH3 CH2 आणि CH3 तयार होईल. झालं. आपण Aनी A बरोबर रिॲक्शन केली बरोबर, Aनी B बरोबर रिॲक्शन केली. आता काय करणार आपण, Bनी काय करणार आपण, Bनी प्लस B बरोबरच रिॲक्शन करणार, म्हणजे सेम तसाच कंपाऊंड घ्यायचा. मग कोणता आहे B हाय, मग घेणार आपण CH3 CH2 Br प्लस काय CH3 CH2 आणि काय येणार आहे इथं Br येईल. ह्या दोन्हीची जर का तुम्ही रिॲक्शन केली अशी, हे 2 कनेक्ट होणार, काय तयार होईल तुम्हाला इथं CH3 CH2 आणि CH3. पहा लक्षात घ्या, Aनी A बरोबर रिॲक्शन केली
म्हणजे यांनी याच्यासोबत रिॲक्शन केली तर तुम्हाला कोणता मिळाला, हा कंपाऊंड मिळाला. यांनी काय केलं पहा, बी बरोबर रिॲक्शन केली एनी, तर तुम्हाला कोणता मिळाला आहे, सॉरी हा कंपाऊंड मिळाला इथला. आणि तुम्ही ज्यावेळेस बीनी बी बरोबर रिॲक्शन केली तर तुम्हाला काय मिळालं आहे, हा कंपाऊंड मिळाला आहे. मग याचे नाव काय आहेत पहा, हा आहे ब्युटेन, बरोबर, हा आहे प्रोपेन, हा आहे इथेन. लक्षात घ्या, वर्ड्स रिॲक्शनमध्ये ज्यावेळेस आपण दोन डिफरंट घेतो, दोन डिफरंट कंपाऊंड घेतले, आपण दोन डिफरंट कंपाऊंड घेतले, ए आणि बी टाईपचे जर का घेतले तर काय करणार आपण, एनी कशा रिॲक्शन होतील बघा, एनी ए बरोबर होणार, एनी बी बरोबर होणार आणि बीनी बी बरोबर होणार. लक्षात घ्या, एनी ए बरोबर, एनी बी बरोबर आणि बीनी बी बरोबर, हे लक्षात ठेवा. एनी ए बीनी बी, सॉरी एनी ए एनी बी आणि बीनी बी बरोबर रिॲक्शन होणार. असे रिॲक्शन झाल्या तर तुम्हाला काय मिळतात, 3 कंपाऊंड तयार झालेले मिळतात. लक्षात घ्या ही रिॲक्शन. पहा नेक्स्ट रिॲक्शन आहे वर्ड्स फिटिक रिॲक्शन. पहा आपण वर्ड्स रिॲक्शनमध्ये काय घेतलं होतं, फक्त RX घेतला होता, अल्किल हॅलाइड. आता आपण काय करणार आहे, वर्ड्स फिटिकमध्ये आपण घेणार ARX प्लस RX. पहा आपण का म्हणतोय असं, अल्किल हॅलाइड हा वर्ड्सचा आहे, वर्ड्स, आणि हा अरिल हॅलाइड हा कसाचा आहे, फिटिकचा आहे, फिटिक. म्हणून ही काय रिॲक्शन आहे, वर्ड्स फिटिक रिॲक्शन. ज्यावेळेस अरिल हॅलाइड आणि अल्किल हॅलाइड एकत्र असतील त्यावेळेस आपण म्हणणार वर्ड्स फिटिक रिॲक्शन. आणि ज्यावेळेस फक्त अरिल हॅलाइडच असतील त्यावेळेस आपण म्हणणार वर्ड्स रिॲक्शन. सॉरी अल्किल हॅलाइड असतील त्यावेळेस म्हणणार आपण वर्ड्स रिॲक्शन. लक्षात घ्या, RX असले, RX प्लस RX ही झाली वर्ड्स रिॲक्शन. आणि ARX प्लस RX जर का असेल ही झाली वर्ड्स फिटिक, बरोबर. आता जर का आपण ARX आणि प्लस ARX जर का घेतला आपण, ही होणारी फिटिक रिॲक्शन, फक्त फिटिक. कारण की हे अरिल हॅलाइड हे दोन्ही पण सारखे घेतले आपण तर फिटिक. जर आपण अरिल हॅलाइड आणि अल्किल हॅलाइड घेतले तर वर्ड्स फिटिक, आणि अल्किल हॅलाइड घेतले तर वर्ड्स. पहा लक्षात घ्या, आपण हे तिन्ही पण रिॲक्शन लिहू. पहा आपण पहिली पाहू आपण आता वर्ड्स रिॲक्शन. वर्ड्स रिॲक्शनमध्ये काय, CH3Br, बरोबर, हे आपण 2 टाइम लिहू, प्लस 2Na ड्राय इथर. आणि आपण काय केलं, ही रिॲक्शन केली तर तुम्हाला काय मिळणार आहे, CH3 मिळेल प्लस 2NaBr. ही कोणती रिॲक्शन आहे, ही आहे वर्ड्स, बरोबर. का, कारण की अल्किल हॅलाइड प्लस अल्किल हॅलाइड ही झाली वर्ड्स रिॲक्शन, जी की इथे दिसते. आता तुम्ही काय केलं, अरिल हॅलाइड घेतला, म्हणजे घेतला तुम्ही Br घेतला इथं, प्लस अल्किल हॅलाइड घेतला CH3Br प्लस सोडियम 2 घेतले, ड्राय इथर. आता काय घेतलंय आपण, हा घेतलाय आपण ARX प्लस RX. पहा RX कशाचा आहे, वर्ड्सचा आहे, ARX कशाचा आहे, फिटिकचा आहे. मग ही कोणती रिॲक्शन होईल, हा जो कंपाऊंड तयार होईल, हा कोणता कंपाऊंड तयार होणार आहे इथं, तर कंपाऊंड तयार होईल, हा होईल वर्ड्स फिटिक. लक्षात घ्या, 2 मिक्स केले आपण म्हणून ही झाली वर्ड्स फिटिक. आता मी जर का काय केलं, दोन्ही पण अरिल हॅलाइड घेतले, दोन्ही पण काय घेतले, अरिल हॅलाइड घेतले, 2 प्लस Na आणि रिॲक्शन केली ड्राय इथर, तर काय होईल, तुम्हाला असे 2 फिनिल रिंग अटॅच झालेले दिसतील इथं. आता हे मिळतंय, दोन्ही पण अरिल हॅलाइड. ही काय रिॲक्शन, ही आहे फिटिक रिॲक्शन, फिटिक.
फक्त फिटिक हा लक्षात घ्या. जर तुम्ही अल्किल हॅलाइड घेतले 2 तर वर्ड्स रिॲक्शन. जर तुम्ही अल्किल हॅलाइड प्लस अरिल हॅलाइड घेतला तर ही झाली वर्ड्स फिटिक. आणि जर का तुम्ही फक्त अरिल हॅलाइड घेतले दोन्ही पण ही झाली फिटिक. 3 मधला फरक लक्षात घ्या. एकदम इम्पॉर्टंट रिॲक्शन ही वर्ड्स फिटिक आणि फिटिक. फिटिकमध्ये फक्त बेंझिन रिंग दिसणार तुम्हाला. वर्ड्स फिटिकमध्ये बेंझिन रिंग प्लस अल्किल ग्रुप आणि वर्ड्समध्ये फक्त अल्किल ग्रुप. कन्फर्म करून घ्या. सिम्पल रिॲक्शन आहे पहा ही सेम. पहा अरिल हॅलाइड हा आणि याची रिॲक्शन 2 सोडियम बरोबर केली. याचे 2 टाइम्स येते. काय मिळालं आहे तुम्हाला? बायफिनिल मिळालं आहे. म्हणजे ही कोणती फिटिक रिॲक्शन आहे. इन केस ऑफ ओनली अरिल हॅलाइड, फक्त अरिल हॅलाइड असेल त्यावेळेस जो प्रोडक्ट तयार होतो त्याला आपण म्हणणार फिटिक रिॲक्शन. आणि ज्यावेळेस अरिल हॅलाइड विथ अल्किल हॅलाइड, ज्यावेळेस अरिल हॅलाइड विथ अल्किल हॅलाइड जो कंपाऊंड तयार होईल त्याला म्हणणार आपण वर्ड्स फिटिक रिॲक्शन. आणि वर्ड्स रिॲक्शन कशाला म्हणणार आपण? वर्ड्स रिॲक्शन अल्किल हॅलाइड रिॲक्ट विथ सोडियम मेटल, दोन्ही पण अल्किल हॅलाइड येते त्यावेळेस जो कंपाऊंड तयार होतो तो वर्ड्स रिॲक्शन. पहा मला वाटते समजलं असेल तुम्हाला. आता तुम्ही या रिॲक्शन पाहून घ्या. पहा आता याच्यावरती असणारे क्वेश्चन पाहू आपण. पहा ही एक डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन आहे. सिम्पल रिॲक्शन आहे. याच्यामध्ये ही आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. पहा विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑप्टेन व्हेन मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड इज रिॲक्टेड विथ अमोनिया. पहा अमोनिया अमाइन याच्याबरोबर जर का रिॲक्ट झाली तर कोणता कंपाऊंड मिळतो? पहा इकडे तुम्ही पाहिले. एक मिनिट तुम्हाला. पहा इथं तुम्हाला दिसतंय बरोबर. हे अमोनिया पण याचं ना स्ट्रक्चर आहे. पहा जर का काय केलं आर काय करतो इथला हायड्रोजन घेतो काय तयार होते? हायड्रोकार्बन तयार होते. मग पहा आपण ही रिॲक्शन सॉल्व्ह करू. काय सांगितलं त्यांनी? व्हेन मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. मग लिहून घ्या इथं CH3 Mg आणि Br रिॲक्ट विथ काय? अमोनिया NH3 बरोबर. मग हा CH3 काय करणार? इथला हायड्रोजन घेणार. काय तयार होईल इथं? CH4 तयार होईल बरोबर. CH3 प्लस हायड्रोजन एक CH4. मग काय तयार होतं आहे तुम्हाला? मिथाइल मिळतंय बरोबर. मिथेन मिळतोय मिथेन. मग आहे का हा ऑप्शन कुठं? तर आहे इथं C नंबर बघा मिथेन. हे तुमचं काय झालं? आन्सर झालं. पहा नेक्स्ट द रिॲक्शन ऑफ अरिल हॅलाइड विथ अल्किल हॅलाइड. पहा रिॲक्शन ऑफ अरिल हॅलाइड विथ अल्किल हॅलाइड ही कोणती रिॲक्शन आहे? अरिल हॅलाइड जर का आपण घेतला असा आणि अल्किल हॅलाइड कशाचा आहे? फिटिकचा आहे. आणि अल्किल हॅलाइड कशाचा आहे? हा आहे वर्ड्सचा. मग दोन्ही मिक्स असतील तर आपण काय म्हणतो? ही रिॲक्शन वर्ड्स फिटिक रिॲक्शन. मग कुठे येतं? C नंबर तुमचा ऑप्शन आहे. तुम्ही मागं व्हिडिओ घेऊन तुम्ही पाहू शकता. पहा विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज फॉर्म ॲज अ प्रोडक्ट इन फिटिक रिॲक्शन. फिटिक रिॲक्शन काय तयार होतं? फिटिक रिॲक्शन पहा फिटिक म्हणजे काय? फक्त AR असणार. फक्त AR. पहा इथं बघा इथं फिटिक रिॲक्शन. तुमचा प्रोडक्ट काय येते? दोन्ही पण AR ग्रुप आहे बरोबर. AR1 आणि हा AR1 म्हणजे 2 AR असणार ॲरोमॅटिक रिंग. मग इथं ऑप्शनमध्ये आहे का बघा कुठं AR? तर आहे D नंबर बघा इथं AR. फिटिक रिॲक्शन. फिटिक म्हणजे काय? फक्त अरिल हॅलाइड प्लस ARX दोन्हीची रिॲक्शन केली AR आणि AR हे 2 तयार झाले बरोबर. हे डॅश काय दाखवतो? ही दुसरं असणार AR म्हणून दाखवते. D नंबर तुमचं आन्सर. आणि नेक्स्ट आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑप्टेन इन द फॉलोइंग रिॲक्शन. खालच्या रिॲक्शनमध्ये कोणता प्रोडक्ट ऑप्टेन होईल असं विचारले. आणि तुम्हाला दिलं आहे पहा ग्रिग्नार्ड रिएजन मिथाइल मॅग्नेशियम आयोडाईड प्लस दिलं आहे तुम्हाला वॉटर. मग सोडू आपण ही रिॲक्शन. सिम्पल आहे. मिथाइल मॅग्नेशियम आयोडाईड प्लस वॉटर H2O बरोबर. वॉटरमध्ये तुम्हाला माहिती आहे कसा कंपाऊंड तयार होतो? HOH असा तयार होतो बरोबर. मग पहा मी तुम्हाला सांगितलं होतं ग्रिग्नार्ड रिएजनमध्ये मिथाईलवरती कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. हा काय करतो? प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करतो समोरचा जो कोणता असेल त्याच्याबरोबर. मग इथला हा प्रोटॉन H घेतला आहे नाही बरोबर. काय तयार झालं आता? CH4 तयार झाला प्लस काय तयार झालं? Mg
OH आणि इकडे काय असणार त्याच्यावरती आय असणार आहे. मग तुमचा हा काय झाला मिथेन भेटला. आहे का इथं कुठं मिथेन, हो का इथं मिथेन आहे डी नंबरला मिथेन अँड NMGI. एन काय सांगतो नंबर सांगतो, इथं नंबर किती वाढेल तरी ते सेमच राहणार. हे आणि हे तुमचं सेम असणार. आन्सर कोणतं आहे तुमचं 4 नंबर. नेक्स्ट विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑप्टेन व्हेन. मिळणार नाही असं विचारलंय. ऑप्टेन नाही मिळाले. नॉट ऑप्टेन व्हेन मिक्सचर ऑफ मिथाइल क्लोराईड. मिक्सचर कशाचं मिथाइल क्लोराईड अँड N प्रोपिल क्लोराईड इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल इन ड्राय इथर. ही कोणती रिॲक्शन आहे बरं. मिथाइल क्लोराईड काय एक RX आहे, N प्रोपाइल क्लोराईड काय आहे RX. म्हणजे ही कोणती रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन आहे वर्ड्स रिॲक्शन. बरोबर, ह्या दोन्हीची रिॲक्शन करायची तुम्हाला. चला मग आपण सॉल्व्ह करू ही रिॲक्शन. खाली मिथाइल क्लोराईड घ्या. आता मिथाइल क्लोराईड प्लस कशाबरोबर रिॲक्शन करायची N प्रोपिल क्लोराईड बरोबर. म्हणजे मिथेन इथेन आणि प्रोपेन आणि क्लोरीन. करा रिॲक्शन याची. प्लस काय घेणार आपण प्लस काय घेणार प्लस 2 सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मग सॉल्व करा. आता हे रिॲक्शन काय मिळणार आपल्याला. आता दोन वेगळे इथं. दोन वेगळे म्हणजे काय तुम्हाला 3 प्रोडक्ट मिळणार. एक A आणि हा B. काय करतो आपण A ची A बरोबर रिॲक्शन करतो पहिल्यांदा, नंतर A ची B बरोबर रिॲक्शन करतो बरोबर, आणि नंतर B ची B बरोबर रिॲक्शन करतो. लक्षात घ्या हे A-B ट्रिक. मग चला सॉल्व करू आपण. A ची A बरोबर केली. A ची A बरोबर जर का केली तुम्ही रिॲक्शन A ची A बरोबर केली तर तुम्हाला काय मिळणार बघा. A कोणता आहे हा मिथाइल आहे, याच्यातला मिथाइल निघन. B मधला काय निघन सॉरी A ची A बरोबर करतोय मिथाइलचे 2 निघणार. म्हणजे काय असणार CH3 हा भेटला तुम्हाला बरोबर. मग आपण काय करणार आता A ची B बरोबर करणार. A कोणता आहे मिथाइल आहे, त्याचा मिथाइल इथे लिहून घेऊ. आणि B चे कोण आहे हा एवढा कंपाऊंड आहे बरोबर. हा आपण लगेच ह्याला जोडणार CH2 आणि इकडे काय असणार आहे CH3 असणार बरोबर. मग हा काय तयार झाला आहे, हा 1 2 3 4 ब्युटेन तयार झाला. ब्युटेन. हा काय इथेन. आता तिसरा बघा. आता कशी करणार आपण B ची B बरोबर रिॲक्शन करणार. B कोणी हाय, मग B ची B बरोबर केली तर काय होणार 2 येणार. 2 कंपोनंट जोडून घ्या एकमेकाला. CH3 CH2 आणि CH3 आलं लक्षामध्ये. सॉरी अजून सेम असणार बा. आता इथपर्यंत ही पहिले झाली, हे पहिले 3 झाले, हे जे आहेत हे पहिले 3 झाले. आता अजून एक सेम तसेच जोडावं लागते आपल्याला. मग इथं काय येईल इथं CH2 येईल, परत CH2 आणि ह्याला परत काय असणार इथं खाली CH3. सॉरी जागा कमी आहे त्यामुळे लिहिले. मग कार्बन मोजा 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे काय झाला हा झाला हेक्झेन. आणि तुम्हाला काय सांगितलंय की कोणता प्रोडक्ट नॉट ऑप्टेन, कोणता मिळत नाही असं विचारले बरोबर. आधी मिळणारे आहेत कोणते कोणते ते पाहू आपण. आपल्याला पहिला कोणता मिळाला आपल्याला इथेन मिळाला आहे, हा मिळाला आहे. नंतर कोणता मिळाला आहे ब्युटेन मिळाला आहे, इथं C नंबर बघा ब्युटेन मिळाला आहे. नंतर काय मिळालं आहे हेक्झेन पण मिळाला आहे. म्हणजे हे 3 मिळतात. मग कोणता नॉट ऑप्टेन आहे तर प्रोपेन नॉट ऑप्टेन. लक्षात हे तुमचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. पहा हे रिॲक्शन तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्हाला येऊन जाते, लगेच आन्सर निघेल तुमचं. सिंपल आहे. फक्त लक्षात ठेवा A ची A बरोबर रिॲक्शन 2 वेगवेगळे असले तर A ची B बरोबर रिॲक्शन बरोबर आणि B ची B बरोबर रिॲक्शन, ह्या 3 पॉसिबिलिटी आहेत. आणि नेक्स्ट क्वेश्चन विच अमंग द फॉलोइंग मेथड्स इज यूज टू प्रिपेअर ग्रिग्नार्ड रिएजन. खालची कोणती मेथड आहे की जी यूज होती ग्रिग्नार्ड रिएजन तयार करण्यासाठी. मग पहा ग्रिग्नार्ड रिएजन म्हणजे काय RMgX असं तयार करायचं आहे. मग पहा पहिली प्रोसेस वाचा. ॲक्शन ऑफ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड ऑन अल्किल हॅलाइड. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडची करतो का रे अल्किल हॅलाइड बरोबर आपण. रिॲक्शन जर का आपण पाहिली अल्किल हॅलाइड प्लस मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड घेतो का MgOH नाही घेत बरोबर. मॅग्नेशियम ही चुकीची. मग नंतर ॲक्शन ऑफ मॅग्नेशियम पावडर ऑन अल्किल हॅलाइड नाही, ही पण नाही आहे, ही पण नाही आहे. दुसरी बघा MgCl2 ॲक्शन ऑफ MgCl2 नाही, इंड्राई तर नाही. आपण ग्रिग्नार्ड रिएजन तयार करण्यासाठी काय करतो आपण 4 नंबरची घेतो. ॲक्शन ऑफ मॅग्नेशियम मेटल ऑन अल्किल हॅलाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर.
ही ग्रिग्नाल रिएजन तयार करण्यासाठी घेतो पहा. आपण सुरुवातीलाच पाहिलेली ह्या व्हिडिओच्या, तुम्ही पाहू शकता इथे. तुम्हाला डिहायड्रोहॅलोजिनेशनचं हे क्वेश्चन आहे पहा. हा तुम्हाला सॉल्व करता आला तर करा, नाहीतर आपण उद्याच्या लेक्चरला आपण हा घेऊन टाकू. याच्यामध्ये सिम्पल आहे ही पहा. ही एक रिॲक्शन सॉल्व करायला सांगितलं तुम्हाला फाईंड करायचं आहे बी, आयडेंटिफाय बी, बरोबर. त्यासाठी ए निघावं लागणार आहे. मग करा रिॲक्शन, सिम्पल आहे. RCl प्लस काय मॅग्नेशियम आहे, हे इन्फ्लुएन्स ऑफ ड्राय इथर. कन्फ्यूज व्हायचं नाही, इथं जरी वर दिलेलं असलं तरी याच्याबरोबरच रिॲक्ट होत असतो तो. मग पहा इथं काय मिळेल, RMgCl तयार झाला. ह्याची रिॲक्शन कशाबरोबर करायची, CH3OH बरोबर करायची. मग हा काय करतो पहा, तुम्हाला माहिती आहे आरवरती कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. हा काय करतो, याच्यातला H घेतो. मग काय तयार होईल, RH, बरोबर. प्लस काय तयार होईल इथं, MgCl आणि OCH3 असं तयार झाला. मग कोणता मिळाला तुम्हाला, RH. कुठे हा RH, तर इथं ए मध्ये आहे. हा RH तुमचा हे आन्सर झाला. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच कंपाऊंड अमंग द फॉलोइंग ऑन रिॲक्शन विथ इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड गिव्ज इथेन. कोणता कंपाऊंड इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड रिॲक्ट झाला तर इथेन तयार होतो असं विचारले, ह्याच्यातला कोणता. याचं तुम्ही मला आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट बॉक्स येईल बा, सिम्पल आहे. पहा हा एक क्वेश्चन आहे. पहा या क्वेश्चनमध्ये सिम्पल तुम्हाला विचारले, नॉट फॉर्म कोणता तयार होणार नाही. N ब्युटिल ब्रोमाइड घ्यायचं आहे आणि इथाइल ब्रोमाइड घ्यायचं आहे, सेम तीच आहे. याचं पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट बॉक्समध्ये सिम्पल आहे. आपण आत्ताच सोडवले, 2 डिफरंट आहेत. एचे ए बरोबर करा, एची बी बरोबर करा, बीची बी बरोबर करा.